मी या शाळेत पहिलीपासून होते. आम्हाला पहिलीला शिकवायला धुळशेट्टे मॅडम, वेटली मॅडम, ह्या सर्व मॅडम व कायवाड सर, तोगरवाड सर, पवार सर हे सर्व शिक्षक होते. त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने शिकवले. मला असं वाटते की ह्या शाळेत मी कधीच जाऊ नये, परंतु हे कधीही शक्य नाही. कधीतरी इथून जायलाच लागेल. माझे सर्व फ्रेंड्स आम्हाला सोडून जातील. मग आम्हाला नवीन आलेले शिक्षक खूप छान आहेत. आधीचे शिक्षक खूप छान होते. त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने शिकवले. आता उद्यापासून हे काहीच नाही रे, हे काहीच नाही. अरे मी तर माझ्या सरांना विसरूनच गेले. ज्यांनी मला इतकं शिक्षण दिलं त्या सरांना विसरायचं तरी कसं. म्हणूनच तर त्या सरांसाठी एक कविता. कळतच नाही सर मला काही लिहावं तुमच्यावरती, कळतच नाही सर मला काही लिहावं तुमच्यावरती. कार्यही तुमचे तेवढेच आणि तेवढीच आहे कीर्ती, कार्यही तुमचे तेवढेच आणि तेवढीच आहे कीर्ती. गुरुजी तुम्ही नसता तर समजला नसता लसावी नसावी, गुरुजी तुम्ही नसता तर समजला नसता लसावी नसावी. कळला नसता कोण आणि काटकोण, कळला नसता कोण आणि काटकोण. नसता समजला पूर्ण तर आयुष्य झाले नसते का पुन्हा. नसता समजला पुन्हा तर आयुष्य झाले नसते का पुन्हा. गुरुजी नसलेच वाचले शाहू फुले आणि नसतेच पाहिले महाराज शिवाजी आणि संभाजी. मला आयुष्य झाले नसते का, माझे आयुष्य झाले नसते का अर्धे. गुरुजी नसतेच समजले अर्धविराम आणि पूर्णविराम, गुरुजी नसताच समजला अर्धविराम आणि पूर्णविराम. तर माझ्या आयुष्याला कदाचित लागला नसता का अर्धविराम, तर माझ्या आयुष्याला कदाचित लागला नसता का अर्धविराम. गुरुजी नसताच कळला कर्ता आणि कर्म, गुरुजी नसताच कळला कर्ता आणि कर्म. नसताच कळला आणि नसताच समजला अर्थ तर जीवन केले नसते का व्यर्थ. आणि नसताना करून जावे तरीच काही निघून निघून जाताना कैवर यावा नास साऱ्या निरोप शेवट देताना. आज दूर जाताना यानंतर मी एक गीत सादर करणार आहे. झाली मोठाली लेकर कोटीची मुकली साडी, झाली मोठाली लेकर आज मोकळ्या आकाशी. चालली कर्त्याची काखर आज मोकळ्या आकाशी, चालली कर्त्याची काखर. कधी हसत खेळत, कधी हसले पुसत, गिरविले अक्षरांना दार हाताने सोसत. शिकलेली गयावया
सोडून. त्यावेळी आपल्या डोळ्यात अश्रू होते आणि आजही आपला कंठ दाटून आला याला कारणे देखील ही शाळाच आहे. कारण आजपर्यंत आमच्या सर्व आठवणी आम्ही या शाळेत साठवून ठेवल्या आहेत. आज शाळा सोडताना खरंच मनाला खूप दुःख होत आहे, जे शब्दात व्यक्त केलं जाऊ शकत नाही. शाळा काय असतं हे माहीत नसताना देखील, आमचं कोणी नसताना देखील आम्ही तिथं प्रवेश घेतला तेव्हा असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की इथे आम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल, भरपूर काही गमती करायला मिळतील. पण आमच्यासारख्या नवख्या पक्षांना आपल्या घरासारखं नवीन घरटं मिळालं, जिथं आम्हाला आई वडिलांसारखं प्रेम मिळालं. एक नवीन नातं जोडून जिथं आम्ही दोस्ती करायला शिकलो, जिथं आम्ही खडसरपणा देखील केला, जिथं आम्हाला चुकीला शिक्षा देखील मिळाली, जिथं आम्ही लहानाचे केव्हा मोठे झालो हे समजले देखील नाही, जिथं आम्ही सुखाचा मनसोक्त आनंद लुटला, जिच्या हृदयात आमच्या आठवणींचा भरगच्च खजिना भरला आहे, ती म्हणजे माझी शाळा. शालेय जीवनाची वर्षे एका अचानक आलेल्या वादळाप्रमाणे केव्हा निघून गेली हे समजले देखील नाही. हे वादळ खूप दूर निघून गेलेले आहे. या वादळाने जरी आपल्या शालेय जीवनाची वर्षे सोबत नेली असली तरी ते एक गोष्ट कधीच घेऊन जाऊ शकत नाही, त्या म्हणजे आठवणी. होय, केवळ आता आठवणी शिल्लक राहिल्यात. ते म्हणतात ना, गेले ते दिवस आपल्यासारखे सर शिक्षक भेटतील का? असंच आम्हाला जीव लावतील का? असंच शिकवतील का? असं आज जसं आम्ही या शाळेत हसत खेळत शिकतोय तसंच आम्हाला पुढे असा सहवास असंच वातावरण भेटते का हे आम्हालाही माहित नाही, तुम्हालाही नाही. कसं होते हे कोणाला माहित नाही. आज आम्ही या शाळेत, मी तिसरीपासून होतो या शाळेत. तिसरीपासून मी खूप छान या शाळेत राहिलो. कारण तिसरीपासून मला या शाळेत गोगरवाड सर, काळवाड सर हे सर होते. मग नंतर 5वीला आल्यानंतर गंडेवाड सर होते. त्यांनी आम्हाला गंडेवाड सर आल्यानंतर तेव्हापासून मला या शाळेत एक दिवस सुद्धा घरी राहावं असं वाटत नव्हतं. कारण या शाळेत जेव्हा गंडेवाड सर आले होते ते आम्ही जेव्हा 5वीला होतो वर्गात प्रत्येक दिवशी नवनवीन खेळ घ्यायचे, हसवायचे, खेळवायचे, खूप मजा येते. आता मी या शाळेतून जातोय. धन्यवाद. त्यांचे मनापासून आभार. पल्लवी पाटलांना विनंती करून त्यांनी आपल्या मनाला थोडक्यात व्यक्त करावं. नाही 2 मिनिटात, जास्त वेळ नाही आता, फक्त 2 मिनिट. नमस्कार. भारत माता की माता की वंदे मित्रों, शिक्षण साहित्य फुले या ठिकाणी उपस्थित शालेय समिती अध्यक्ष अनिशोक पाटील, उपाध्यक्ष पाटील, साईनाथ साळुंके, तानाजी पाटील शिंदे, तानाजी पाटील साळुंके, माधव पाटील साळुंके, शिवाजी पाटील खेळगावे, आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषद केंद्रीय गुंबलगाव शाळेचे मुख्याध्यापक खेळगावे सर, या शाळेची गिफ्ट देणार आहेत ती. ज्याला राष्ट्रपितामह जर म्हटलं जातं, आमच्या शाळेचे पितामह गोगरवाड सर, या शाळेचे मुख्याध्यापक कुलवाड सर, संतोष गंडेवाड सर, सावळे सर, हळदे सर, मॅडम शिंदे मॅडम आणि उपस्थित सर्व आमचे गावकरी आणि विद्यार्थी बालमित्र आणि सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर मित्र, आज बोलायचं हा निरोप समारंभाचा दिवस असल्यामुळं आपल्याला कुठलंही या ठिकाणी निगेटिव्ह घ्यायचं नाही, पॉझिटिव्ह घ्यायचं. आपण सगळ्या ठिकाणी करत जाऊया असं मला म्हणायचं आहे. निश्चितच तुम्ही एका वेगळ्या नवीन दिशेनं जातात. नवीन आज बालपणापासून तुम्हाला मिळालेली शिकवली आहे. हॅलो लक्ष आहे ना सर्वांनी 2 मिनिटं बोलणार आहे. तुम्ही आज इथून जे 7व्या वर्गातून 8व्या वर्गात जाणार आहात, बरोबर? 8व्या वर्गात जात असताना आपण जे बालपणापासून 1ल्या वर्गापासून 7व्या वर्गापर्यंत ज्या ज्या गोष्टी शिकलो, समजून घेतलो, ज्यांनी आपल्याला जीवापाड प्रेम करून इथपर्यंत या उंचीपर्यंत नेऊन ठेवले, अशा शिक्षकांना तुम्ही वंदन करायला पाहिजे.
निश्चितच आणि ते तुमच्या जीवनामध्ये अविस्मरणीय असतील. हे गुरु, हे शिक्षक तुमच्या एक जीवनाची तुमची शिदोरी आहे की ज्यांनी तुम्हाला इथपर्यंत घडवले आणि त्यांच्यामुळे तुम्ही हे शिखर पार करत जाणार येणाऱ्या काळामध्ये. पण जात असताना काही गोष्टी तुम्हाला जसं सरांनी सांगितले, काही गोष्टी बाजूला ठेवायच्या, काही गोष्टी सोबत अनुकरण करायचं आहे. त्या गोष्टी तुम्हाला आव्हानात्मक 2-3 गोष्टी सांगणार आहे की ज्याच्यामुळं येणाऱ्या भविष्यामध्ये या 7व्या वर्गात आणि विशेषतः 6वी या विद्यार्थ्यांनी आपल्याला तुम्हाला 3-4 गोष्टी खूप आत्मसात कराव्या लागतील की जे आजपर्यंत आपण शिकलो, समजून घेतलो. आता तुम्ही हायस्कूलला जायला तयार झाला, बरोबर? तर तुम्हाला काही गोष्टी कल्पना तुमच्यामध्ये एक शोध निर्माण झाला आहे, एक रिसर्च तुमच्यामध्ये एक वेगवेगळी उमेद. यस, मला माझ्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं करायचं की या दुगावच्या शाळेमधून बाहेर पडतोय, बरोबर? ज्या शाळेमध्ये आपण जाणार आहात तिथे एक वेगळा असा तुमचा आपला उमट उमटला पाहिजे की ज्या बापाची जी लेक आहे, त्या बापाचा मुलगा आहे, ज्या शाळेतून आलो त्या गावाचा, त्या शाळेचा अभिमान तुम्हाला असला पाहिजे, बरोबर? तर ती निश्चितच तुम्हाला ते शेवटपर्यंत जोपर्यंत शैक्षणिक तुमचं जीवन असेल त्या शैक्षणिक जीवनापर्यंत जी उंची गाठत जाईल त्या वेळेस हा दुगावचा ही या शाळेची आठवण तुमच्या निश्चितच स्मरणात राहील. आणि ती शिदोरी जात असताना खूप सावकाश गतीने येणाऱ्या काळामध्ये आव्हानं खूप असणार आहे समोर. तुमच्या वयाच्या मानाने तुमची जी काही बाल विकास जी काही होत जाईल त्याच्या पद्धतीनं तुमचं विचारसरणीमध्ये जो बदल होईल त्या बदलामध्ये तुम्ही एक पॉझिटिव्ह अँगल, प्रत्येक गोष्ट एक रिसर्च, एक शोधात्मक प्रतीने, एक शोधात्मक दृष्टीने एक पाऊल आपण पुढे टाकलं पाहिजे. कारण का कुठे चुकत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या सरांनी उल्लेख केला. मी निश्चितच विद्यार्थ्यांप्रती निश्चितच मी गावचे गायकवाडचे गाडी हे सांगेन, तुम्हाला येणाऱ्या जीवनामध्ये कुठल्याही शाळेमध्ये तुम्ही ऍडमिशन जिथं घेत असाल, जिथं कुठं अडचणी येत असतील ते आम्ही तुमच्या सोबत आहोत, बरं का? मी सर्व गावकऱ्यांनी पालकांनी आव्हान करतो, जिथं आव्हान केले आमच्या गावकऱ्यांनी जिथं ज्याच्या विद्यार्थ्याला जिथं मदत असेल त्या शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या गावकरी आमच्या त्या विद्यार्थ्याच्या पाठीमागे असतील. आणि शाळेमध्ये सुद्धा जिथं कुठं भौगोलिक साहित्य असेल तर सरांनी उल्लेख केला असेल, त्यांनी फक्त सुचवलं डिजिटलची आवश्यकता आहे. तिथं तसा दृष्टिकोन तुम्ही म्हणताय कुठले जमा आहेत तिथे होत जाईल, हळूहळू ते पण एका सत्कार्यामध्ये लागतील. त्या दृष्टीने आज 21 आहेत, उद्या 22 होतील, 40 झाल्यानंतर आपण त्याचा विचार नंतर करावा. एक पाऊल समोर ठेवतो, बाबांच्या समोर तो प्रश्न ठेवतो, प्रत्येकाला ती बुद्धी देईल आणि त्या दृष्टीने आपण तसं समजायला हरकत नाही. मी निश्चित मित्रांना 7वीच्या विशेषतः 7वीच्या विद्यार्थ्यांना आवाहन करेन, बेटा येणाऱ्या 18 वर्गात जात असताना 10वी 12वी करत असताना तुम्हाला त्याची आव्हान येते. त्यानंतर तुम्ही 2-3 गोष्टी समोर ठेवणं गरजेचं आहे. आई वडील आणि आपले गुरुजन वर्ग आणि आपली शाळा आणि आपला अभिमान आणि आपला राष्ट्रपती असलेले प्रेम. प्रत्येकामध्ये आपल्या देशामध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत त्या देशाप्रती गावाप्रती असलेले अभिमान तुमच्या जीवनामध्ये नेहमी सतत यथोचित उत्स्फूर्त भरलेला असणं गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी तुम्ही कधी याच्याप्रती जागृत असणं आवश्यक आहे. त्याला येणाऱ्या काळामध्ये बरेचसे आव्हानं आहेत, त्या आव्हानाला तोंड देण्याची तुमच्यातली क्षमता असावी आणि ती क्षमता आज मला वेळोवेळी त्याच्यानुसार वयाच्या याच्यानुसार समजत आहे. आज मी बोलून चाललोय की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या याच्यामध्ये जशी जशी वृद्धिगत हे होत जाईल त्यावेळेस तुम्हाला निश्चितच आपल्या गावाबद्दल शिक्षकांबद्दल ते प्रेम ही आपुलकी वर्षभर निर्माण होत जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी खूप चांगलं नियोजन जबरदस्त या ठिकाणी केले सरांनी. या ठिकाणचा स्टाफ खूप जबरदस्त तुम्हाला घडवलंय त्याबद्दल आणि गावकऱ्याच्या वतीनं शाळेसह पूर्ण टीम, शिक्षक आणि विद्यार्थी यांचं पुनश्च एकदा मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की आता प्रवेश घेतात सावळे माहिती. हा आता तिसरीचा मुलगा आता 4थ्या मुलगा. लहराव से डरकर लोग आभार नहीं बोलती, कोशिश करने वालों की हार नहीं. तुम्ही चांगली कोशिश करा आणि तुम्ही यशस्वी व्हा. 7व्या वर्गाच्या मुलांना ते 4 मुलांचे नाव घेते सर, सर नक्कीच कलेक्टर बनतील. कलेक्टर बनायचं तर चांगला माणूस म्हणून या गावासाठी एवढं या ठिकाणी सांगतो. दुसरी गोष्ट विशेष मला आता समजतात तर
आपल्याला विरोध नाही. आता आमच्या गावाच्या पानावर 21 लाख रुपये जमा झाले. 21 लाखच की. मग तुम्ही तरुण मंडळी जे तुमच्याकडे मुलं आहेत तर एक पुन्हा आमच्या वेळ द्या. होऊ शकणार तुम्ही तिथं काहीच बोलता कसं तिथं अध्यक्ष बोलता काय तिथं शब्दच बोलणार तिथं काय फार आणखी म्हणत आहे म्हणजे आणखी 1 लाख रुपये आहे. तर 21 लाख रुपये जमा त्याच्यामध्ये एक इन्व्हर्टर काय द्या नाही तर पट्टी करा उद्यापासून. मी सुद्धा त्याच्यात सांगत होतो एक इन्व्हर्टर घेऊन देतो आपण शाळेत. इन्व्हर्टरचे चालेल 30-35 रुपये टाका. काय म्हणालो रोटासाठी तुमच्याकडे आहे घरोघरी ना लागते घरोघरी ना लागते. मी सुद्धा घेऊन जातो आणि एक चांगली शाळा करूया आपण. आता विद्यार्थी वाढले तर आणखी शाळा चांगली होईल. मग 7वीला 30 विद्यार्थी झाले तर आपण 8वा वर्ग काढू. 8वा वर्ग काढले तर 9वा वर्ग काढता येईल. आता इंग्रजी माध्यमाचे शिक्षक कसे राहतात 12वी पास आणि आपल्या इथे CET पास CET पास ते पास आणि ते कसे 12वी म्हणजे इथं नोकरी लागायला तिकडे जातात. म्हणून इथे शिक्षक चांगले आहे. म्हणून हे तुमचं अक्षर आपण गेले आज हे दुसऱ्या शाळेत गेले नाही. आमच्या शाळेत मुलाला नव्हते 5 झाला ऍडमिशन घेतले आम्ही स्वतः गेलो प्रथमेश वाघमारे म्हणून पेट्रोल पंपावर काम करते त्यानं त्याच्या वडील त्याचा मुलगा आज 9वी पास इथं मुलगा माझा 9वी पास झाला. पुन्हा शिष्यवृत्ती धारक झाले. अतिशय स्मार्ट शाळा झाली आपण अतिशय स्मार्ट आणि सगळे स्मार्ट गुरुजी सुद्धा आहेत. 2 संतोष आहेत ते आपण एक सूरज आहे इकडून बघा सगळे अतिशय आपल्या महादेव राहतच बसून आणि मोठ्या दर्जात सर्व टीम चांगले आहे. जे आहेत मी त्यांना सुद्धा सांगतो जे इंग्रजी माध्यमात जातात इंग्रजी माध्यमात पाठवायला हरकत नाही पण त्याला घरी आणून त्याला घेऊन बसणार पाहिजे आणि ते अभ्यासक्रम आपल्याला कळायला पाहिजे. कळते कळलं मला कळलं तर मला कळत नाही. माझ्या घरी आहे 2 पिढी मला कळत नाही. बाबा हे सांगा मला अजिबात जमत मला जमत नाही तर आता आडायला बाबाला काय जमत जे मला जमत नाही ते त्यांना शाळेतच करण्यात त्याला काय जमत फक्त त्यानं पाठवायला पुण्यानं पाठवायला आणि म्हणून त्याची चांगली राहिली. आणि पुन्हा ते आता काय इंग्रजी माध्यमात 12 झालेले काय गावामध्ये चांगल्या घरचे इंग्रजी माध्यमात होती ना म्हणून इंग्रजी माध्यमात जाऊ नका. इथंच प्रवेश द्या. सर्व गावकऱ्यांना मी विनंती करतो आणि आपली शाळा अतिशय चांगली आहे आणि ती चांगली गुणवत्ता वाढत एवढंच बोलून 7वीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. चांगलंपणा काय असं आता आम्हाला सांगा आम्ही वाटेल ती मदत तुम्हाला करूया पण तुम्ही चांगलं शिका. तुम्हाला कुठेही अडचण येऊ द्या. मी तुमच्या पाठीशी आहे मित्र आहे पण माझं गाव सुद्धा पाठीशी आहे कारण माझ्या पाठीमागे माझं गाव आहे ते मला खूप माहिती आहे. एक माणूस आला होता नाही 20 कोटी एका तासामध्ये 15 वर्ष 35,000 रुपये एका तासामध्ये एक डबा घेऊन हिंडलो गावामध्ये प्रत्येकाच्या घरी 35,000 रुपये 35,000 रुपये कुटुंबाचा नोकर होता. मी हिंडलं म्हणजे 100% तुम्हाला मदत होते तुम्हाला आणि सर तर आहे सरांचं सगळ्या सरांचं मार्गदर्शन मिळते. तुम्हाला कुठं शिकायचं काय करायचं फक्त संगत चांगली ठेवा संगत वाईट धरू नका आणि चांगलं शिका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. धन्यवाद.